फार अभ्यास करून लिहायची अशी बी काही गरज नाहीये. तर तुम्हाला फक्त एक संदर्भात एक बेसिक थोड्याशा गोष्टी माहीत असतील, आपण खूप इझी हे सर्व करू शकतो. तर या ठिकाणी बघा, वर्तुळ एक सेंटर आहे बघा, केंद्रबिंदू वर्तुळाचा. आणि या ठिकाणी वर्तुळाची ही झाली त्रिज्या. त्यानंतर वर्तुळाचा जो दुसरा आपल्याला त्यांनी दिलेला आहे की जीवा. जीवा 3 सेंटीमीटरची. ही झाली जीवा. ए बी ओ ए. या ठिकाणी आपण पाहिलं, आपल्याला दिलंय एक त्रिज्या दिली 2 सेंटीमीटरची, जीवा दिली 3 सेंटीमीटरची, आणि आपल्याला विचारले सगळ्यात मोठी जीवा, जीवेची लांबी किती. आपल्या सर्वांना माहित पाहिजे की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाचा काय असतो? व्यास. आणि जो त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो, वर्तुळाचा व्यास आणि केंद्रबिंदूतून जातो, त्यामुळेच वर्तुळाचा व्यास म्हणजेच वर्तुळाचा व्यास म्हणजेच 2 त्रिज्या. वर्तुळाचा व्यास म्हणजे 2 त्रिज्या, म्हणजे त्रिज्याचे डबल केलं तर व्यास होतो. या बेसिक छोट्या गोष्टी आहेत, ह्या वाचल्यानंतर लगेच कळतात आपल्याला. आणि मग त्रिज्या आपल्याला या ठिकाणी 2 सेंटीमीटर दिलेली, आपण जर व्यास केला तर 2 आणि 2 म्हणजे 4 सेंटीमीटरचा या ठिकाणी काय होईल? व्यास होईल. आणि व्यास म्हणजेच जीवा असते. म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही या ठिकाणी किती होणार आहे? 4 सेंटीमीटर होणार आहे. आपल्या समोर या ठिकाणी पर्याय आहे बघा, 4 सेंटीमीटरचा. 4 नंबर पर्याय 4 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसत आहेत सर्वांना. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? आपल्या समोर स्क्रीनवर या ठिकाणी पदावली दिसत आहेत आपल्याला, बरोबर आहे. अत्यंत सोपा असणारा घटक प्रश्न. सुरुवातीला आकडेमोड पाहिलं तर 3-4 गणित दिलेले आहेत पर्यायामध्ये, आणि मग माणसाला वाटतं अरे यार हे किती अवघड आहे. परंतु सोडवायला जर गेला आपण अक्षरशः काही सेकंदामध्ये आपण प्रश्न आणि सहज सोडू शकतो, सहज, एकदम इझी. कारण ह्या पदावलीमध्ये जर पाहिलं, पूर्ण पदावलीमध्ये पाहिलं तर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार या 3 क्रिया दिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं 5वीच्या विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रिया झोपेतून उठून विचारलं तरी ते करू शकतात, कारण आपण तेवढी तयारी करतोय शिष्यवृत्तीची. आणि मग ह्या पदावलीमध्ये याच्यापेक्षा वेगळी क्रिया कोणतीच विचारलेली नाहीये. फक्त करायची कोणत्या क्रमाने हे आपल्याला समजलं पाहिजे, की आपण कोणती क्रिया कोणत्या क्रमाने करायला पाहिजे. तर पहिलं या ठिकाणी आपण बघूया, पहिला पर्याय काय दिलेला आहे आपल्याला? 10 वजा 3 गुणिले 3. 10 वजा 3 गुणिले 3 हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आपल्या समोर आहे 10 गुणिले 3 अधिक 3. तिसरा पर्याय आपल्या समोर आहे 10 अधिक 3 अधिक 3. आणि चौथा पर्याय आपल्या समोर आहे 3 गुणिले 3 अधिक 10. तुम्हाला सर्वांना दिसतंय आपल्या समोर प्रश्नामध्ये काय आहे? हे 4 पर्याय फेब्रुवारी 2023 मुख्य परीक्षा शिष्यवृत्ती. आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले आपण हे सोपे गणित बघतोय, एकदम इझी, सहज आपण सोडवतो येतील असे. तर या ठिकाणी पहिला पर्याय बघा, आपल्याला वजाबाकी आणि गुणाकार अशा 2 क्रिया दिलेल्या आहेत. मग आपल्याला करायची कोणती? आपण समीकरणे सोडवलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस समीकरणामध्ये अनेक क्रिया एकत्र येतात त्यावेळेस भागाकार आणि गुणाकार ही जी क्रिया अगोदर आलेली असेल, सगळ्यात अगोदर कंस सोडवायचा, कंस असेल तर. आणि त्यानंतर भागाकार आणि गुणाकार यानंतर जी क्रिया अगोदर आलेली असेल ती करायची. त्यानंतर बेरीज वजाबाकीची क्रिया यापैकी जी अगोदर आली असेल ती करायची. आपण पहिल्या समीकरणात पाहिलं, या ठिकाणी गुणाकार क्रिया दिलेली, आपण गुणाकार करूया. 3 गुणिले 3 बरोबर 9. 9 10 वजा 9 बरोबर 1.
पहिल्या समीकरणाचं उत्तर आलेलं आहे 1 या ठिकाणी. दुसरं समीकरण बघा 10 गुणिले 3 30 अधिक 3 बरोबर 33 तोंडी आहे. वेगळं काय फार फार अवघड आहे असेल काही भाग नाही. त्यानंतर तिसरं समीकरण आणि कंस सोडवायचा 3 अधिक 3 बरोबर याची कंसाची किंमत 6 येईल आणि 10 अधिक 6 बरोबर या ठिकाणी 16 आणि चौथ्या समीकरण जे आपल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 3 गुणिले 3 9 आणि अधिक 10 बरोबर 19 आणि आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की दिलेल्या समीकरणापैकी सर्वात जास्त किंमत ही कोणत्या समीकरणाची असेल. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे की 33 2 नंबरचा पर्याय आपल्याला मिळाला आहे की 33 ही किंमत आलेली आहे. सर्वात जास्त समीकरण असलेली या ठिकाणी उत्तर आहे समीकरण आहे सर्वात जास्त उत्तर असलेलं ते आहे 2 नंबर पर्याय 10 गुणिले 3 अधिक 3. ओके समजतंय ना. चला पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर आहे व रुंदी 8 मीटर आहे. त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 30 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल. आता आपल्याला आतापर्यंत आपण पाहिलं होतं परीक्षेला शिष्यवृत्ती परीक्षेला म्हणा किंवा काय की ज्यावेळेस आयताचं लांबी रुंदी दिली जाईल किंवा चौरस दिलं जाईल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये फरशा किती बसवायच्या या संदर्भातील प्रश्न विचारला जातो आणि आता त्याला अनुसरून आपल्याला दुसरा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की एक वर्गखोली आहे त्याची लांबी आहे 10 मीटर आणि रुंदी आहे 8 मीटर आणि या ठिकाणी आपल्याला विचारलंय की त्या वर्गखोलीला फरशा बसवायच्या म्हणजे आपली वर्गखोली जरा शाळेतली त्याला फरशा बसवायच्या आता फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 30 रुपये खर्च आहे. तर पूर्ण वर्गाला फरशी बसवण्यासाठी किती रुपये खर्च येईल. त्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम काय करावं लागेल तर आयताचं या ठिकाणी क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे लांबी गुणिले रुंदी. आपल्या या गणितामध्ये लांबी किती दिलेली आहे आपल्याला 10 रुंदी किती दिलेली आहे 8 मीटर आणि मग आयताचं क्षेत्रफळ येईल 10 गुणिले 8 80 चौरस मीटर. क्षेत्रफळ लिहिताना नेहमी चौरस मीटर मध्ये लिहायचं फक्त मीटर मध्ये लिहायचं नाही. तर या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ आलेलं आहे 80 चौरस मीटर आणि आपल्याला गणितामध्ये सांगितले प्रश्नामध्ये की 1 चौरस मीटरला 30 रुपये खर्च आहे. तर मग पूर्ण फरशी बसवण्यासाठी किती लागलं मग आपलं उत्तर 80 आलंय. या ठिकाणी 80 गुणिले 30 केलं तर आपल्याला उत्तर भेटल. या ठिकाणी गुणाकार बघा गुणाकार करताना सुद्धा विद्यार्थी काही वेळेस शून्य आणि गुण म्हणजे हे देतात गुणाकार करतात. ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी शून्य येईल त्यावेळेस शून्याने गुणाकार करायची गरज नाही. डायरेक्ट हे दोन्ही शून्य खाली लिहून टाका 24 म्हणजे 2400 रुपये त्या ठिकाणी खर्च येईल किंवा 2400 रुपये खर्च येईल. आपल्या समोर पर्याय क्रमांक आहे एक 2400 रुपये. ओके म्हणजे टोटल वर्गाला फरशी बसवण्यासाठी खर्च येईल 2400 रुपये. समजतंय. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपल्या समोर सर्वांना समोर पुढचा प्रश्न दिसतोय की 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही. या ठिकाणी आपल्याला 0.17 हा दशांश अपूर्णांक दिलेला आहे आणि तो कशा प्रकारे लिहिता येणार नाही. आपल्या समोर 4 पर्याय या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. सगळ्यात पहिला पर्याय आहे 17/100. दुसरा पर्याय आहे 10/100 अधिक 7/100 आणि आपल्या समोर तिसरा पर्याय आहे 10 अधिक 7/100
आता प्रश्न वाचताना इतका काळजीपूर्वक वाचायचा की आपल्याला दिलेलं काय आहे, दशांश अपूर्णांक दिलेला आहे या ठिकाणी आणि विचारलंय काय त्या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकात कसं लिहिता येईल, लिहिता येणार नाही. शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे, लिहिता येणार नाही. मग आपण लिहिता येईल एवढं जर वाचलं, फक्त शेवटचा शब्द जर वाचला नाही, तो व्यवस्थित काळजीपूर्वक जर आपण पाहिला नाही, आपण पर्याय क्रमांक 1 ला लगेच गोल करून टाकणार आणि त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकू, म्हणजे इतका सोपा प्रश्न असून चुकू शकतं. मग नेहमी आमचे सर्व शिक्षक आपल्याला सांगत असतात मार्गदर्शन करताना की प्रश्न व्यवस्थित वाचा. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला तर 100% उत्तर चुकणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी पाहिलं हे दशांश अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांकाला लिहिताना आपण कसं लिहितो, सगळ्यात पहिला पर्याय क्रमांक बघा की 17/100. या ठिकाणी सगळ्यात त्याचं अपूर्णांकामध्ये लिहिताना 17/100 हे बरोबर पर्याय आहे, कारण या ठिकाणी दोन घरानंतर दोन स्थळानंतर दशांश चिन्ह आहे. त्यामुळं या ठिकाणी 17च्या खाली बरोबर आपण 2 शून्य लिहिलेले आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 जर पाहिला 10+7 17 होतात आणि खाली या ठिकाणी छेद समान आहे. छेद समान असेल तर आपण अंशाची बेरीज करू शकतो, म्हणून 10+7 17 आणि छेद समान, याचं पण उत्तर 17/100 येईल. पर्याय क्रमांक 3 जर पाहिला 10+7/100, याचं पण उत्तर 17/100 येईल. म्हणजे या 3 प्रकारे आपण बरोबर लिहू शकतो. बरोबर कोणत्या प्रकारे बरोबर लिहिता येणार नाही, तर 10+7/100 हा जो चौथा पर्याय आहे आपल्या समोर दिलेला, तर या चौथ्या पर्यायामध्ये याप्रमाणे आपण हा अपूर्णांक लिहू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही हा शब्द महत्वाचा या ठिकाणी तुमच्या समोर बघा मार्क केलेला आहे, तो महत्वाचा शब्द आहे. तर आपण पहिल्या पर्यायाला लगेच गोल करू, आपला अभ्यास खूप झालेला असतो. दशांश अपूर्णांक असेल, अपूर्णांक असेल आणि मग आपण पटकन लगेच त्याला गोल करून त्या ठिकाणी आपला जो सोपा आहे, आपण सहज मार्क मिळवू शकतो, तो आपला त्या ठिकाणी जातो. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया आपण. दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते? दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते? आपल्या समोर पर्याय दिलेले बरेच. सगळ्यात पहिला पर्याय विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आपल्याला जो नफा तोटा जो घटक आहे, हा जर व्यवस्थित थोडासा काळजीपूर्वक आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे आपल्याशी सामाजिक जीवनाशी संबंधित हा जो घटक आहे नफा तोटा. एखादी गोष्ट आपण विकत घेतो, विकत घेणे म्हणजे खरेदी करणे. हे आपण खरेदी केलेली गोष्ट आपल्याला ज्यावेळेस परत विकायची, त्यावेळेस त्याला म्हणायचं विक्री. म्हणजे खरेदी केलेल्या किमतीला खरेदी किंमत आणि आपण ज्या किमतीला विकणार आहे त्याला म्हणायचं विक्री किंमत. आणि या दोन्हीमध्ये जी जास्त आहे त्याच्यावर नफा तोटा ठरवला जातो. मग खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत जर कमी असेल, तर या ठिकाणी आपल्याला बघा तोटा होतो. खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो. आपल्याला 1 नंबरचा पर्याय त्यांनी दिलेला या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आणि मग विक्री किंमत जास्त आहे, त्यातून जर खरेदी किंमत वजा केली, जर खरेदी किंमत कमी केली, नफा होतो. हे पर्याय तसा बरोबर आहे, पण आपण सगळे पर्याय पाहणार आहोत. आपल्याला विचारलंय काय, दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते? या ठिकाणी शब्द फार महत्वाचा आहे, अचूक. मुलं काहीतरी वाचता वाचता गोंधळ करतात आणि चूक विधान कोणते म्हणतात, त्यातला सोडून देतात. तर तसं न करता पूर्ण शब्द वाचायचा, अचूक विधान कोणते आहे आणि मग प्रत्येक पर्याय वाचायचा. पहिला पर्याय बरोबर आहे म्हणजे लगेच नाही. पहिला पर्याय बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. दुसरा पर्याय आपल्या समोर दिलेला आहे, खरेदी किंमत प्लस विक्री किंमत बरोबर तोटा. खरेदी किंमत प्लस विक्री किंमत बरोबर तोटा. तोटा होण्यासाठी खरेदी किमतीमधून विक्री किंमत जर वजा केली तर तोटा होईल. आलं लक्षात? तर दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय या ठिकाणी आपल्या समोर आहे,
विक्री किंमत वजा तोटा बरोबर खरेदी किंमत. विक्री किंमत प्लस तोटा बरोबर खरेदी किंमत इथं मायनस दिलेली आहे, त्यामुळे ते पण चुकीचं आहे. आणि 4 नंबरचा पर्याय आहे खरेदी किंमत वजा नफा बरोबर विक्री किंमत. खरेदी किंमत प्लस नफा बरोबर विक्री किंमत. या ठिकाणी प्लस सिम्बॉल यायला पाहिजे होतं, प्लस चिन्ह यायला पाहिजे होतं, तर तो पर्याय या ठिकाणी बरोबर आला असता. परंतु आपल्या समोर या ठिकाणी तीनही पर्याय जे आहेत खालचे ते चुकीचे दिलेले आहेत. आणि अचूक जो पर्याय आहे जो आपल्याला विचारलेला आहे प्रश्नामध्ये की अचूक उत्तर कोणतं आहे, तर ते पर्याय क्रमांक 1 आपल्या समोर आहे. ते विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे आहे अचूक उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 305791. 305791. 305791 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलाय आणि एका प्रश्नामध्ये किती गोष्टी दिल्यात बघा, की आपले 6 अंक दिले, तर सगळ्यात पहिला घटक 6 अंक दिले. त्यानंतर दुसरा घटक ते एकदाच वापरायला सांगितले. तिसरा घटक मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली. आणि चौथा घटक झालेली संख्या विषम असली पाहिजे. एक प्रश्न आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला किती क्रिया करायच्या पहा या ठिकाणी. आता आपल्याला सगळ्यात पहिलं आपण लहान संख्या मोठी संख्या दिलेल्या अंकापासून आपण संख्या तयार करायचं. आपल्या सर्वांना डाव्या हाताचा खेळ आपण समजतो. परंतु आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, दुसरी ती विषम असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग या ठिकाणी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करतो, सर्वात प्रथम यातला जो मोठा अंक आहे तो मोठा अंक या ठिकाणी घेतो. आणि आपल्याला विषम संख्या तयार करायची, म्हणजे यातला सगळ्यात लहान लहान विषम विषम अंक कोणता आहे तो अगोदर त्याला आपण सर्कल करून घेऊया. सगळ्यात लहान जर विषम अंक पाहिला तर तो आहे 1 या ठिकाणी. आणि मग हा शेवटी आला पाहिजे हे आपण डोक्यात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 9. त्यानंतर त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा 0 आणि 1. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी विषम संख्या सर्व अंक एकदाच वापरून तयार झालेले आहे 9,75,301 975301. या ठिकाणी आपल्या समोर पर्याय क्रमांक 3 आहे बघा. 975301 हा पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे की 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे बरोबर किती. या ठिकाणी आपल्याला तास आणि मिनिटे याचं बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आपण जे कालमापन आहे कालमापन मध्ये आपण पाहिलंय की मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करणे, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करणे आणि दोन्ही दिला असेल तर दोघींची बेरीज करणे, वजाबाकी करणे, हे सर्व आपण या ठिकाणी एकदम सूक्ष्मरित्या व्यवस्थित पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया. आपल्याला दिलेलं गणित आहे 6 तास 40 मिनिटे. हे गणित सोडवताना जे गणित सोपे आहेत ना ते शक्यतो चुकायचे नाहीत. काळजी करायची. अवघड गणित जे असतात ना ते सर्वांनाच थोडं विचार करावा लागतो, गोंधळ होतो. सोप्या गणिताचं टेक्निक आहे की ते व्यवस्थितरित्या मांडले तर चुकत नाही. म्हणजे की मांडणी व्यवस्थित करायची. आपल्याला दिलंय काय तास आणि मिनिटे. मग आपण जो खाली आपला जो ज्या ठिकाणी आपल्याला वर्क स्पेस आहे आपल्याला काम करायचं तिथं दोन तास आणि मिनिटे. आपल्याला सर्वात प्रथम दिलंय 6 तास 40 मिनिटे आणि त्यामध्ये अधिक 2 तास
35 मिनिटे याची बेरीज करायला सांगितली आपल्याला. खाली पर्याय दिले, पर्याय नंतर पाहिजे, आपलं उत्तर आल्यानंतर पहा या प्रमाणे गणिताला. तर या ठिकाणी बेरीज करायची सोपी बेरीज आहे. 0 अधिक 5 बरोबर 5, 4 अधिक 3 बरोबर 7, 6 अधिक 2 बरोबर 8 आणि मग आपलं उत्तर आलंय 8 तास 75 मिनिटे. आपण पर्यायामध्ये लगेच बघतो 8 तास 75 मिनिटे आहे का कुठं? कुठंच नाही. मग सगळ्यात मोठा पर्याय 8 तास 40 मिनिटे आहे. मग काय गोंधळ झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले हे पाहिलं पाहिजे 75 मिनिटे कधी असतात का? नाही. मग या 75 मिनिटाला आपल्याला काय करावं लागेल? त्यातले 60 मिनिटं कमी करून ते तासामध्ये घ्यावी लागतील. या दोन वजा 60 करायचं, हे वजा केलेला जो 1 तास आहे तो इकडे मिळवायचा. मग यातून 60 जर वजा केले तर इथं आता 15 आणि या 8 मध्ये 1 मिळवला तासामध्ये, तर आपलं उत्तर येतंय 9 तास 15 मिनिटे. पर्याय क्रमांक आहे आपला 4. 9 तास 15 मिनिटे. अत्यंत सोपं असं गणित आहे. आपण या संदर्भात अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. जे सोपे घटक आहेत ते शक्यतो सोडवताना चूक करायची नाही. तर आपण या ठिकाणी तास आणि मिनिटाची बेरीज केलेली आहे. या घटकावर आधारित आपल्याला वजाबाकी पण येते. या घटकावर आधारित आपल्याला मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करणे, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करणे हे पण येतं. तर आपण 2 मिनिटं पाहूया की तुम्हाला एक टेक्निक पण सांगतो बघा. सोपी टेक्निक आहे. आपल्याला तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं असेल तर एकदम सहज आहे. फक्त गुणिले करायचं. गुणिले आपल्याला या ठिकाणी दिले 4 तास बरोबर किती मिनिटे? तर या ठिकाणी आपल्याला 4 तास बरोबर किती मिनिटे? 1 तास 60 मिनिटाचा असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण काय करतो 4 गुणिले 60 या ठिकाणी 4 गुणिले 60 करतो आणि बरोबर 240 मिनिटे या ठिकाणी आपलं उत्तर येतं. याप्रमाणे तास दिले त्याचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं असेल तर गुणिले 60 करायचं. हे सर्वांना अगदी सोपं आहे. परंतु आपला गोंधळ कुठं होतो? आपल्याला समजा या ठिकाणी असं दिलं की 532 मिनिटे बरोबर किती तास? आणि मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 532 मिनिटे बरोबर 7 तास. आपलं किती तास? तास ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस आपल्याला त्याला 7 ने भागावं लागतं. मग या ठिकाणी तुम्ही भागाकार चालू करता. 532 भागिले 60. 60चा काय आपल्याला टेबल येत नसतो. मग आपला गोंधळ होतो. करायचं काय आता इथं? तर त्यासाठी एक सोपी टेक्निक आहे. जर याप्रमाणे प्रश्न आला तर अजिबात घाबरायचं नाही. त्याप्रमाणे सोपी टेक्निक अशी आहे. 532 या ठिकाणी फळ्यावर लिहायचे आणि 60 बाजूला लिहायचे. 60 मधला हा जो शून्य आहे ना, हा शून्य या ठिकाणी आपल्याला 60चा टेबल येत नाही, पण 6चा टेबल येतो. मग शून्य काढून घ्यायचा आणि तो या 2च्या खाली एकाच्या खाली लिहून टाकायचा बिनधास्त. एककाच्या खाली लिहून टाकायचा. आणि मग आता 6चा टेबल इथं उरले 6. मग आता इथं पण संख्या उरली 53. मग 6चा पाढा 53 पर्यंत म्हणायचा. सहज सोपं आहे. 6 8 48 6 9 54 त्यामुळं 6 8 48 त्याची वजाबाकी करायची. 2 3मधून 8 जात नाही. मग हातचा घेतला 13 झाले. 13तून 8 गेले खाली राहिले 5. 4मधून 4 गेले 0 आणि मग आपलं उत्तर आलं. वर जे आलं ते आले तास आणि खाली जे आले ते आले मिनिटे. म्हणजे आपलं उत्तर आलं 8 तास 52 मिनिटे. म्हणजे जर अशा प्रकारे प्रश्न आला तर गोंधळून न जाता कोणती संख्या असेल, कोणती किती मिनिट दिलेली असतील, त्याला 7 भागायचं असेल तर भाग 7 न देता फक्त 6 द्या आणि 0 युनिट खाली घेऊन टाकायचे. म्हणजे आपल्याला 6चा टेबल सर्वांना येतो, तो आपण सहज सोडू शकतो. तर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया.
पुढचा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आपल्याला शेकडेवारीचा प्रश्न दिलेला आहे बघा. आपल्याला या ठिकाणी फिगर दिलेली आहे आणि ती आकृती जर आपण व्यवस्थित बारकाईने जर पाहिली तुमच्या स्क्रीनवर दिसली तुम्हाला तर त्या आकृतीचे दोन भाग केलेले आहेत मिडल मधून, परंतु रंगवलेले भाग किती येतं हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी असा एक जो सेंटरचा भाग आहे तो या ठिकाणी त्यांनी रंगवलेला आहे, बरोबर. आणि मग आपल्याला छायांकित भागात हा सॉरी हा मोकळा ठेवलेला आहे आणि हा भाग रंगवण्यात दिलेला आहे आणि मग आपल्याला छायांकित भागाची टक्केवारी त्यांनी विचारली, म्हणजे रंगवलेल्या भागाची टक्केवारी विचारली किती आहे. आपल्याला जर पूर्ण त्यांनी हे सगळे भाग करून दिले असते आपण लगेच एका सेकंदात त्याचं उत्तर काढलं असतं, सर असं एवढे भाग एवढे रंगवले, परंतु या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही. मग मग आपण त्याचे भाग करायचे, समान भाग करायचे. आपण करू शकतो भाग त्याचे समान, आपण त्याचे समान भाग करायचे. जो पहिला भाग दिलेला आहे त्याप्रमाणे भाग जर केले तर आपण त्याचे समान भाग जर केले तर या ठिकाणी आपल्याला समान भाग मिळतील त्याचे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, या ठिकाणी 8 भाग मिळतात आणि 8 भागांपैकी हे जे इकडले 3 आणि इकडले 3 हे भाग त्यांनी रंगवलेले आहेत बघा या ठिकाणी, म्हणजे आपल्याला टोटल भाग भेटले 8. त्यापैकी छायांकित भाग किती आहे, रंगवलेले भाग किती येतं 6 आणि मग त्याची काढायची आपल्याला टक्केवारी, किती टक्के भाग शेकडेवारी, किती शेकडा भाग रंगवलेला आहे. मग शेकडेवारी काढताना 8 भागांपैकी 6 भाग रंगवले गुणिले 100, या ठिकाणी शेकड्याने करायचं म्हणजे 100 ने बोलावं लागेल ना. मग या ठिकाणी बघा आपण सोडवूया. 6 बेचोक 8, 4 एक 4, 4 2 8, 4 पंचे 20, 25 चोक 100. या ठिकाणी वर आले 3 गुणिले 25, या ठिकाणी उत्तर आलं आपलं 75% भाग, शेकडा 75% भाग या आकृतीचा तो काय केलेला आहे, छायांकित केलेला आहे आणि 25% भाग या आकृतीचा फक्त तो मोकळा ठेवलेला आहे, रंगवलेला नाही. तर प्रश्न व्यवस्थित बघा, आपल्याला या ठिकाणी आकृती तुमच्या स्क्रीनवर दिसते तर तुम्हाला दिसेल की आपल्याला पूर्ण त्याचे पार्ट करून दिलेले नाही. मग आपल्याला काय काम आहे, आपलं काहीतरी काम पाहिजे ना परीक्षेमध्ये, आपल्याला सगळं ऐकतं थोडी भेटणार. म्हणजे आपण ते पार्ट करायचे, समान भाग करायचे, पेन्सिलने करा त्या ठिकाणी आणि पेन्सिलने भाग करून मग त्या ठिकाणी आपल्याला त्याची किती भाग छायांकित केलेले आहेत, किती भाग राहिले तर त्याप्रमाणे टक्केवारी काढायची. अत्यंत सोपे प्रश्न आहेत, आपण आतापर्यंत पाहिलं एकही प्रश्न अवघड नाहीये, फक्त काळजीपूर्वक वाचलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आपल्या सर्वांच्या समोर स्क्रीनवर आहे पुढचा प्रश्न, या ठिकाणी सर्वांना दिसतोय की चंदूने एका तासाला किंवा अक्षरे याप्रमाणे 5 तास काम केलं. एका तासाला किंवा अक्षर असं 5 तास काम केलं. या ठिकाणी किती झाले, क क क 5 तासाला 5 क्ष काढले, एका तासाला 1 क्ष चंदूने, आणि त्यानंतर अलीने एका एका तासाला म अक्षरे, एका तासाला म अक्षरे असं 6 तास काम केलं. म्हणजे यांनी प्रत्येक तासाला एका तासाला 1 म असे 6 तासाला 6 म काढले. सोपं काम होतं चंदूचं नालीचं. आणि मग प्रश्न विचारलाय दोघांनी मिळून किती अक्षरे टंकलेखन केलं किंवा किती अक्षरे लिहिले. मग आपल्याला पहिला पर्याय दिलेला या ठिकाणी पहा, 5 क्ष गुणिले 6 म. आता आपल्याला प्रश्नामध्ये एक शब्द दिलेला आहे मिळून, शब्द आलेला आहे मिळून, आणि मग दोघांनी मिळून म्हणल्यानंतर
आपण या ठिकाणी काय करतो, या ठिकाणी आपल्याला राहिले किती शिल्लक राहिले असा ज्यावेळेस प्रश्न येतो आपण वजाबाकी करतो आणि दोघांनी मिळून किंवा एकूण किती लिहिले असा शब्द आला तर आपण त्याची बेरीज करतो. मग बेरजेचा पर्याय कोणता आहे आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये हे आपण शोधायचं. गुणाकाराचा संबंधच नाही. मग बेरजेचा पर्याय आपल्या समोर जर पाहिला आपण तर बेरजेचा पर्याय आहे 4 नंबर 5 अधिक 6 म याच्यावर वजाबाकीचं पण आपल्या समोर एक 2 नंबरला पर्याय आहे बघा 5 वजा 6 म वजा 5 6 म वजा 5 वजाबाकीचा पर्याय आहे आपल्या समोर. आपल्याला या ठिकाणी मिळून दिलेला आहे. मिळून म्हणजे आपण याचं काय करायचं बेरीज करायची आणि मग त्यामुळं आपला पर्याय नंबर जो 4 आहे तो आपला बरोबर आहे. बाकीकडे पुढे लक्ष द्यायचं नाही, गुणाकार करायचा काही संबंधच नाही आणि कसं सोपं आहे. होतंय काय की या ठिकाणी श अक्षर लिहिले म अक्षर लिहिले आपल्याला वाटतं काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. लक्षात येत नाही पटकन तर काही घाबरायचं नाही. एका तासाला 1 क्ष 5 तासाला 5 क्ष एका तासाला 1 म 6 तासाला 6 म दोघांनी मिळून किती 5 क्ष आणि 6 म एवढंच लिहिलंय बाकी काही जास्त लिहिलेलं नाही त्या दोघांनी मिळून. समजतंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आपल्याला समोर प्रश्न दिसतोय. क्वेश्चन नंबर 37 एका दूध केंद्रामध्ये एका दूध केंद्रामध्ये 1 लिटरच्या 300 पिशव्या आहेत. 1 लिटरच्या किती पिशव्या आहेत? 300 पिशव्या आहेत व 500 मिलीलीटरच्या 600 पिशव्या आहेत. बघा या ठिकाणी युनिट बदलले लगेच. 500 मिलीलीटर 600 पिशव्या आहेत आणि पिशव्या होत्या त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झालं. त्या दिवशी वाटप किती झाले? 560 लिटर दूध वाटलंय. शिल्लक किती राहील? तर त्या ठिकाणी दूध एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिलं? आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे युनिट आहे प्रश्नात दिलेलं जे एककामध्ये उत्तर लिहायचंय ते लिटर मध्ये विचारलं. म्हणजे आपल्याला हे जे सगळं गणितामध्ये आपल्या प्रश्नामध्ये जे काही दिलेलं आहे वेगवेगळे एकक लिटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागतील किंवा बदल करून घ्यावा लागेल आपल्याला आणि मग तरच आपण उत्तराकडे येऊ शकतो. तर बघा आपल्याला मिलीलीटर दिलं आहे 500 मिलीलीटर 600 पिशव्या येतात 1 लिटरच्या 300 पिशव्या येतात 500 मिलीलीटर म्हणजे किती 500 मिली अधिक 500 मिली बरोबर 1 लिटर. 2 500 मिली घेतले तर 1 लिटर होतात. बरोबर आहे. 1 लिटर होण्यासाठी हे अर्धा 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. अर्धा लिटर आणि अर्धा लिटर जर घेतलं तर 1 लिटर होतं. मग या ठिकाणी आपल्याला 600 दिले तर पिशव्या म्हणजे 600 पिशव्या जर आपण याचे 2 भाग केले बरोबर आहे. तर आपल्याला लिटरमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळेल. मग 600 भागिले 2 तर या ठिकाणी मिळेल आपल्याला 300. उत्तर काय मिळेल? 300 लिटर किंवा 300 1 लिटरच्या 300 पिशव्या मिळतील. लिटरमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर. आणि मग आपल्याकडे आपण जर पाहिलं व्यवस्थित तर आपल्याकडे पिशव्या किती झाल्यात सगळ्या? 300 आणि 300 आपल्याकडे झाल्या 600 पिशव्या. 600 1 लिटरच्या. काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा, गोंधळ करायचा नाही, गडबड करायची नाही. अगदी सोपे असतात. अवघड जास्त प्रश्न अवघड नसतातच. 1 लिटरच्या पिशव्या झाल्या 600. अर्धा मिलीलिटर म्हणजे आपण चुकावं म्हणून दिलं होतं त्यांनी. काहीतरी गोंधळ करतील मुलं. पण आपण घाबरायचं नाही. ह्या मिलीलिटरचं रूपांतर आपण लिटरमध्ये केलं. तर हे झालं 300 पिशव्या झाल्या 1 लिटरच्या. मग एकूण पिशव्या झाल्या आपल्या 600 म्हणजे थोडक्यात 600 लिटर आपल्याकडे त्या ठिकाणी दूध झालं. वाटप किती झालंय? 560 लिटर दुधाचं वाटप झालं. वाटप झालं म्हणजे कमी नाही. वाटप झालं म्हणजे
कमी झाली. या ठिकाणी 600 मधून 560 वजा करायचे. तर या ठिकाणी वजा करण्याचं बघा, शून्यामधून शून्य गेला शून्य, शून्यामधून 6 जात नाही. तर या ठिकाणी हाचा घ्यायचा, इथं 10 झाले, इथं 5 राहिले, 10तून 6 गेले 4, 5 मधून 5 गेले 0. आणि उत्तर आहे 40 लिटर. ज्या विद्यार्थ्यांना असंही गणित येत नाही, इतका सोपी वजाबाकी किंवा लक्षात येत नाही, त्यासाठी अजून एक सोपी पद्धत बघा. या ठिकाणी जर वर शून्याच्या शतकाच्या पटीत जर संख्या आली, शतकाच्या 200, 300, 400, 500, 600 त्याची वजाबाकी करायची असेल तर एक सोपी पद्धत बघा. वर 600 दिलेला आहे, त्यातून एक कमी करायचा म्हणजे त्याचं 599. आणि खाली जी संख्या आहे त्यातून पण एक कमी करायचा, वजा 560 आहे तर 559 ल्या काहीच नाही केलं, दोन्हीतून एक कमी केलं, आत्ताच घ्यायची गरज पडत नाही कुठं. 9तून 9 गेलं 0, 9तून 5 गेले खाली राहिले 4, आणि 5 मधून 5 गेले 0, दोन्हीचं उत्तर आलं 40. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी पर्याय क्रमांक दिलेला आपल्याला 1 40 लिटर. तर या ठिकाणी आपल्या उत्तराचा पर्याय क्रमांक 1 आहे 40 लिटर. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, जावेदने 300 रुपये एक याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. 3000 रुपये याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळे 1200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? आता सगळ्यात पहिलं किती टक्के तोटा झाला हे जर पाहायचं असेल तर जावेदने, आपण थोडक्यात त्या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे? 3000 रुपये. विक्री किंमत किती आहे? 1200 रुपये. बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलंय काय, 10 पेट्या घेऊ, 20 घेऊ, किती घेऊ? आपल्याला तिकडे पण नाही गेलो तरी चालणार, पण याच्यावरच आपण करू शकतो. तर आपल्याला विचारलंय काय, या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? ज्यावेळेस टक्केवारीमध्ये तोटा किंवा नफा विचारला जातो, तर यासाठी आपल्याला अगोदर या व्यवहारात झालेला नफा किंवा तोटा काढावा लागतो. कारण शेकडा नफा तोटाचं सूत्र आहे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा बरोबर होणारा नफा किंवा तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला, तोटा झालाय, खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, याचा अर्थ त्या व्यवहारामध्ये त्याला काय झालाय? तोटा झाला. तोटा किती झाला ती शोधूया आपण. 3000 वजा 1200 याबद्दल केलं तर याचं उत्तर येईल 1800. मग 1800 रुपये काय झाला त्यांना? त्या व्यवहारामध्ये तोटा झाला. या ठिकाणी बघा, तोटा टाकला 1800 रुपये, खरेदी किंमत आहे 3000 रुपये, गुणिले 100 केले, शून्य गेला शून्य गेला शून्य, शून्य कट झाले, शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, खाली राहिले 3, वर राहिले 180. तीन 180 ला भाग देऊ, 3 सख 18 आणि शून्य या ठिकाणी घेतले तर या व्यवहारामध्ये त्याला 60% तोटा झाला. इतकं सहज सोपं आहे. आपल्या समोर पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2, 60% तोटा झालेला आहे या व्यवहारामध्ये त्याला. तर आपल्याला यासाठी काय माहित पाहिजे? शेकडा तोटा शेकडा नफा याचं सूत्र माहित पाहिजे. नफा किंवा तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. याचं सूत्र माहित असेल तर आपण काही सेकंदामध्ये याचं उत्तर लगेच काढू शकतो. पुढचं गणित पाहूया आपण. समोर पुढचं गणित आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढण्यात दशक कोणता अंक येईल? आता संख्या समोर दिलेल्या आहेत. चढता उतरता क्रम आपण शिकलेलो आहोत, आपल्याला माहित आहे. आपण जर चढत्या उतरत्या क्रमाने जर संख्या आपल्याला या ठिकाणी उतरत्या क्रमाने घ्यायचं सांगितलं ना, म्हणजे सगळ्यात अगोदर यातली मोठी संख्या अगोदर येईल. मग मोठी संख्या शोधायची आपल्याला, ते तर सहज शोधू शकतो आपण. ते काही सांगण्याची गरज नाही. यातली मोठी संख्या आहे 43106.
त्यानंतर त्यानंतरची संख्या आहे 41,238, 41,260. त्यानंतर आहे 41,238, त्यानंतर आहे 41,237 आणि त्यानंतर आहे 40,273. पण विचारले काय आपल्याला या ठिकाणी ते व्यवस्थित वाटले तर विचारले आपल्याला दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दर्शक स्थानी कोण क्रमांक येईल? शेवटून येणार, सुरुवातीला नाही, शेवटून येणार आहे. शेवटून येणारी दुसरी संख्या आणि चौथी संख्या यातला फरक जर काढला, फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. मग आपण चला फरक लगेच करूया या ठिकाणी. 41,260 वजा 41,237. आपण याची वजाबाकी जर केली 10तून 7 गेले 3, 5मधून 3 गेले 2, उत्तर आलं 23. आणि याच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? तर दशक स्थानी अंक येईल 2. कोणता अंक येईल? 2 अंक येईल. पर्याय क्रमांक 3 दिसतोय आपल्या सर्वांना या ठिकाणी. सोपा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. दोन रीम कागदापैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहील? बघा विचारले रीम मध्ये, ग्रोस मध्ये दिले आणि विचारले डझन मध्ये. सगळ्यात पहिला आपल्याला दिले काय? 2 रीम. तर रीम म्हणजे किती? डझन, दस्ता, ग्रोस आणि रीम हे 4 एक पाठ करून ठेवायचे. एक डझन म्हणजे 12 कागद, एक दस्ता म्हणजे 2 डझन, एक ग्रोस म्हणजे 12 डझन आणि एक रीम म्हणजे 40 डझन. हे पाठ म्हणजे संकल्पना क्लिअर आहे. एक रीम बरोबर 40 डझन आणि 2 रीम बरोबर या ठिकाणी किती येईल मग? 80 डझन. आधी आपण सगळ्याला डझन मध्ये करून घेऊ. उत्तर डझन मध्ये विचारले ना, डझन मध्ये करून घेऊ. परत भागाकार करा, हे करा. सोपं सोपं कसं त्या पद्धतीने जायचं. डझन मध्ये केलं. त्यानंतर ग्रोस, 2 ग्रोस. त्याचा पण विचारले ग्रोस मध्ये. एक ग्रोस म्हणजे 12 डझन. पण 2 ग्रोस म्हणजे किती? 24 डझन. एवढे कागद झाले. म्हणजे 2 रीम कागद होते त्यापैकी 2 ग्रोस कागद वापरले. मग 80 मधून 54 जर वजा केले तर आपल्याला या ठिकाणी उरतात किती? 56 डझन. हे सगळं डझन मध्ये येणार आता आपलं उत्तर. आपण सगळं कन्व्हर्जन डझन मध्ये केलंय. रीमचं पण आणि ग्रोसचं पण. आणि सोप्या टाईपने करायचं. फार आवड मध्ये जायचं नाही. आपल्याला जे विचारले डझन मध्ये मग सगळं डझन मध्ये कन्वर्ट केलं. आपलं उत्तर आहे 56 डझन कागद आपले शिल्लक राहिले. तर चला आपण त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. समोर पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? सर्वात पहिला पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय की 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. आपण विभाजकाच्या कसोट्या पाहिल्या. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा कोणता असतो? 1 असतो. म्हणजे पहिलं पर्याय चुकीचा आहे. 2 नंबरचा पर्याय सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. ठीक आहे. हा पर्याय आपण थोडासा बाजूला ठेवू. पुढचा पर्याय पाहू. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. हे योग्य आहे का? मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक नसतात. इथे दिले असतात. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा पर्याय पहा. विभाजकांची संख्या मर्यादित असते. या ठिकाणी आपल्याला नसते दिलंय. म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणजे याच्यापैकी बरोबर पर्याय कोणता आहे? फक्त 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. हा आपला पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. व्यवस्थित सर्व पर्याय वाचायचे, गोंधळ करायचा नाही. 41ने विभाज्य असलेल्या संख्येला कट्ट्या क्रमाने लावल्यास 4थ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? 41ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे 41च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तर 4थ्या क्रमाने लावल्यास या ठिकाणी 41 दुने 82, 2 आणि 1 3, 8 आणि 4 12, 3 आणि 4, 12 आणि 4 16, 4 आणि 5, 16 आणि 4 20, 5 आणि 6, 20 आणि 4 24, 6 आणि 7, 24 आणि 4 28,
7 आणि 1 8, 28च्या 32 किती क्रम झाले बघा. 4 समसंख्या झाले का पाहू आपण. 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी 4 समसंख्या झालेल्या आहेत. 41 विभाज्य असणाऱ्या म्हणजे 41च्या पाढ्यात असणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर 41च्या पाढ्यात असणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर चौथी विभाज्य संख्या आहे 328. ती समसंख्या पाहिजे होती. ती आपल्याला समसंख्या या ठिकाणी भेटलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर या ठिकाणी आज जिल्हा परिषद अहिल्यानगर त्या सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे साहेब, शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब यांच्या प्रेरणेने व आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय शिवाजीराव कराड साहेब, आमचे मिशन आरंभचे तालुका नोडल अधिकारी श्री रामनाथजी कराड साहेब व आमचे केंद्र प्रमुख श्री गोरे सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आज मला या ठिकाणी पुन्हा एकदा मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत तास घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व जिल्हा प्रशासनाचे व तालुका प्रशासनाचे अगदी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आजची तासिका या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद. विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी.